अमेरिकेत भारताचा एक माणूस आहे श्रीनिवास ठाणेदार। हे अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक खासदार म्हणून काम करत आहे। पण त्यांच्या बाबतीत चित्र अगदी उलट आहे। त्यांना ना पोलिसांचा ताप आहे, ना सुरक्षेसाठी बंदूक घेतलेले रक्षक आहे, ना रस्त्यावर ट्रॅफिक थांबवणारी लाल दिव्याची गाडी आहे। पण तुमच्या मनात एक मोठा प्रश्न आला असेल, हे कसं शक्य आहे? एवढ्या मोठ्या देशाचा खासदार, ज्याला इतके विरोधक असू शकतात, तो एकटा कसा फिरू शकतो? अमेरिकेत खासदारांना पोलीस सुरक्षा का नसते, याचं उत्तर अमेरिकेच्या राजकीय संस्कृती आणि कायद्यात दडलेलं आहे। भारतात आपण पाहतो की निवडून आल्यावर सुरक्षा मिळवणं हे जणू काही प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं। आपल्याकडे भारतात आमदार असो किंवा खासदार असो, निवडून आल्यावर सगळ्यात आधी काय मिळतं तर पोलीस सुरक्षा। पण अमेरिकेत चित्र याच्या अगदी उलट आहे। अमेरिकेत 435 खासदार आणि हजारो आमदार आहेत, पण नियमानुसार यापैकी एकालाही वैयक्तिक अंगरक्षक किंवा पोलिसांचा ताफा दिला जात नाही। अमेरिकेत असं मानलं जातं की तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात आणि जनतेपासून तुम्हाला वेगळं करण्यासाठी करदात्यांच्या पैशातून सुरक्षा देणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे। तिथे खासदार हा व्हीआयपी नसून तो एक कर्मचारी आहे। जर खासदाराभोवती पोलिसांचा गराडा असेल तर सामान्य नागरिक त्यांच्याकडे येऊन तक्रार कशी करणार? जनतेचा पैसा हा सुरक्षेवर खर्च करण्याऐवजी तो विकासावर खर्च झाला पाहिजे, असा तिथे कटाक्ष असतो। खासदारांना सुरक्षा केवळ संसदेच्या इमारतीत असतानाच मिळते, तिथे कॅपिटल पोलीस तैनात असतात। एकदा हा खासदार संसदेच्या गेटच्या बाहेर पडला की तो एक सामान्य नागरिक असतो। यामध्ये आमदारांची परिस्थिती तर यापेक्षा अधिक साधी असते। अमेरिकेतील प्रत्येक राज्याची स्वतःची विधानसभा आहे। जेव्हा आमदार या इमारतीच्या आवारात असतात तेव्हा त्यांना सुरक्षा मिळते। ही सुरक्षा देण्याचं काम सर्जंट ॲट आर्म्स किंवा राज्याचे स्टेट पोलीस करतात। पण ही सुरक्षा त्या व्यक्तीला नसून त्या इमारतीला असते। जर एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला विश्वासार्ह धमकी मिळाली तरच त्यांना तात्पुरती सुरक्षा पुरवतात। ही सुरक्षा 24 तासही नसते आणि ती कायमस्वरूपी नसते। तुम्हाला ऐकून नवल वाटेल, केवळ संसदेचे जे प्रमुख नेते असतात, जसे की स्पीकर ऑफ द हाऊस किंवा विरोधी पक्षनेते, त्यांनाच कॅपिटल पोलीस सुरक्षा पुरवते। बाकी सर्व आमदार खासदार श्रीनिवास ठाणेदार यांच्यासह सामान्य नागरिकांसारखेच फिरतात। जर एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल आणि त्यांना कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक हवा असेल तर त्यांना तो खर्च स्वतःच्या खिशातून किंवा निवडणूक निधीतून करावा लागतो। सरकार करदात्याच्या पैशातून आमदाराला वैयक्तिक बॉडीगार्ड देत नाही। तर तुम्हाला काय वाटतं, आपल्याकडेही अशी व्यवस्था असायला हवी का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।